आता राज्यातला कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे। सोमवारी निवडणुकांचे निकाल लागताच मुख्यमंत्री फडणवीसांनी जल्लोष केला। हे चुकीचं आहे, कारण नसरापूर दुर्घटनेची जाण ठेवून मुख्यमंत्र्यांनी जल्लोष करायला नव्हता हवा होता, असं प्रणिती शिंदेंनी म्हटलंय। महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांमध्ये माणुसकी राहिली नाही, त्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदेंनी केली आहे। मुख्यमंत्र्यांना गृह खातं सांभाळता येत नसेल तर दुसऱ्या कुणाला तरी द्यावं, असंही प्रणिती शिंदेंनी म्हटलंय। 3.5 वर्षाची तिची मुखी जे अजून कसली वाट पाहताय तुम्ही? अजून कसली वाट पाहताय? आम्ही पूर्णपणे विरोध आमचा नोंद केला या ठिकाणी आणि आम्ही मागतोय मुख्यमंत्र्यांचा गृहमंत्र्यांचा राजीनामा 100%। ही राजकारणाच्या पलीकडची गोष्ट आहे आणि तुम्ही मी कृपा करून तुम्हाला विनंती करते की तुम्ही हे रेटून धरायला पाहिजे। लोकांचा जनतेचं एका लहान पुरोगामी महाराष्ट्रात एका लहानशा चिमुकलीवर एवढ्या वाईट पद्धतीत अत्याचार होऊन हत्या होते। तुम्ही खरं तर त्याची आठवण ठेवून त्याची जाणीव ठेवून जल्लोष साजरा नसता केला आणि म्हणाला असता की तिच्यासाठी आम्ही जल्लोष करत नाही, तर थोडं तरी तुम्हाला काही माणुसकी आहे असं आम्हाला वाटलं असतं। पण त्या उलट तुम्ही पेढे वाटले, जल्लोष साजरा केला, जाहीर केलं। त्यानंतर तुम्ही उद्घाटनाचे कार्यक्रम घेतले। काही माणुसकीच राहिली नाहीये ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये असं मला कुठेतरी वाटतंय आणि म्हणून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा त्या ठिकाणी दिला पाहिजे। कारण का ही एकच घटना नाहीये। आज आपण सोलापुरात बघतो मागच्या 3-4 दिवसात जवळजवळ 5-6 दिवसा 10 मर्डर झाले दिवसा आणि ते पण काही शहरी भागात काही ग्रामीण भागात दिवसा मर्डर झाले। कुठे तुमचं प्रशासन, कुठे लॉ अँड ऑर्डर? राज्यात महिला अत्याचाराचे प्रश्न अगदी दरवर्षी वाढतायत आणि याच प्रश्नावरनं या मुद्द्यावरनं आता टीका होतीये। राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती खालावली, टीका कोणी केली आहे? जयंत पाटील यांनी ही टीका केली आहे। राज्यात महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलंय असंही ते म्हणाले। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अशी परिस्थिती खालावलेली आहे आणि त्याचबरोबर महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये। मात्र सरकारनं याकडे लक्ष घातलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आणि त्याचबरोबर विधानसभेत आम्ही अनेक वेळा मुद्दे मांडले, पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नाही, काहीही अंमल होत नाही, अशी टीका जयंत पाटलांनी केली। दिवसेंदिवस कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती खालावलेली आहे आणि महाराष्ट्रात अनेक शहरामध्ये ड्रग्जचं प्रमाण फार वाढलेलं आहे। लहान बालकांच्यावर मुलींच्यावर अत्याचार वाढलेले आहेत आणि त्यासाठी कडकपणाने सरकारने देखील याच्यात लक्ष घातलं पाहिजेत आणि मला असं वाटतं की विधानसभेत अनेक वेळा आम्ही ह्या मुद्दे मांडले, सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद नाही किंवा त्याच्यावर अंमल होत नाही।